मंत्री उदय सामंत बच्चू कडू यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। मंत्री उदय सामंत आंदोलनस्थळी दाखल झालेत। बच्चू कडू यांची मेळघाट संघर्ष यात्रा सुरू आहे। आंदोलनस्थळी बच्चू कडूंसोबत चर्चा करणार आहेत। चिखलदरा इथं बच्चू कडू यांच्या आंदोलनस्थळी उद्योगमंत्री उदय सामंत आणि राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर दाखल झालेत। मेळघाटच्या वीज, रस्ता, पाणी, आरोग्य, शिक्षण, बालमृत्यू, माता मृत्यू यासह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांची मेळघाट संघर्ष यात्रा सुरू आहे। मंत्री उदय सामंत आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी आंदोलनस्थळी बच्चू कडू यांच्या सोबत चर्चा सुरू आहे। बच्चू कडू यांच्या सर्व मागण्यांसंदर्भात प्रत्येक मुद्द्यावर चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। हे आपण दृश्य बघतोय। चिखलदऱ्यामध्ये पोहोचलेले आहेत मंत्री प्रकाश आंबेडकर आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे पोहोचलेले आहेत बच्चू कडू यांच्या सोबत। या दोन्ही मंत्र्यांची चर्चा सुरू आहे। मेळघाटामधल्या अनेक प्रश्नांबाबत बच्चू कडू आक्रमक आहेत। बच्चू कडू यांनी सरकारला, प्रशासनाला अल्टिमेट दिला आणि त्यानंतर अधिवेशन सुरू असताना सरकारचे 2 मंत्री थेट मेळघाटात पोहोचलेले आहेत। चिखलदऱ्यामध्ये बच्चू कडू यांच्या सोबत उद्योग मंत्री उदय सामंत आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। मेळघाटातल्या अनेक प्रश्नांसंदर्भात बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिलाय। मेळघाटचा वीज प्रश्न असेल, रस्ता, पाणी, आरोग्य, शिक्षण, बालमृत्यू, माता मृत्यू यासह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांची मेळघाट संघर्ष यात्रा सुरू आहे। आणि याच आंदोलनाची, या संघर्ष यात्रेची दखल घेऊन मंत्री उदय सामंत, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला हे घटनास्थळी, आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत आणि बच्चू कडू यांच्यासोबत चर्चेला सुरुवात केली आहे। म्हणून त्याची खबरदारी आपण खरं तर घेतली पाहिजे, ते आम्हाला सांगितलं गेलं पाहिजे। आरोग्याचा इथे प्राथमिक आरोग्य केंद्रावर, उपकेंद्रावर एक नर्स होत्या, आमच्या डॉक्टर तिथे हजर राहत नाही। त्यांना आम्ही विचारलं, राहिले उपकेंद्राला क्वार्टरच नाही। क्वार्टर आहे कुठं तर पाणी नाही, विद्युत नाही, संडासाले जाले जागा नाही। तुम्ही मेळघाटसाठी वेगळा प्लॅन करावा लागेल। प्राथमिक आरोग्य केंद्राला जसे तुम्ही क्वार्टर दिले, ते एक बिचारी नर्स या गादी एवढा खोली करून दिली, त्याच्यातच तिला स्वयंपाक करायचं, तिथंच संडासाचं, आणि अशी अवस्था आहे कर्मचाऱ्याची, कसं राहणार तो? मला वाटतं तुम्ही याचा अभ्यास जर केला, एक मीटिंग जर घेतली, आम्हाला श्रेय घ्यायचा विषय नाही आहे, सगळ्यांनाच बोलावा। इथं श्रेयाची लढाई नाही आहे, इथं जगण्याची लढाई फार महत्वाची आहे। कुणाला श्रेय द्यायचं, कुणाला नाही द्यायचं हा बिलकुल आमचा प्रश्न नाही। आमचं नावही घेऊ नका त्याच्यात, काही विषय नाही। पण कर्मचाऱ्याला राहायचीच जागा नसेल तर तो उपकेंद्रामध्ये राहील कसं? तो राहिला नाही तर मग तपासण्या होणार कशा? त्या डिलिव्हरी मातेचं ज्ञान आम्ही पाहतो, तिला ते नॉलेज देणार कसं? म्हणून उपकेंद्र, आपण प्राथमिक आरोग्य केंद्राला मेळघाटसाठी तरी किमान आपल्याला वेगळा प्लॅन करावा लागेल। किमान वेगळ्या प्लॅनसाठी तुम्हाला समोर जावं लागेल। दुसरं विद्युतचं आहे। उदयजी, मी तुम्हाला ओळखून आहे, तुम्ही ज्या पद्धतीनं कोकणातले काही प्रश्न धडीच निघाले,